हाय नमस्कार सर्वांना, मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर आज सकाळी सकाळी मस्त ना सगळी साफसफाई केलेली आहे घरची आणि एकदम मस्त भांडे घासून जिथे व्यवस्थित रॅकमध्ये लावून दिलेली आहे. आधार कोण येतो आणि आता इथं मस्त आता मी वाटाण्याची भाजी केलेली, चपाती झाली, सगळं झालं, फक्त आमचे कपडे धुवायचे बाकी आहे. आणि हर्षूला आज मला मदत केली म्हणून हर्षूला थँक्यू. मस्त स्टाईल नवीन पद्धतीने केली. आज दाखव कशी दाखव, इकडे 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 तोंड करा माहिती जवळ जायचं. तरी बघा हर्षूची मस्त छान हेअरस्टाईल केलेली आहे. म्हणजे सागरवेणी घातली, तिथं खूप दिवसात चालू होतं सागरवेणी घालायची सागरवेणी घालायची. तर मस्त सागरवेणी घातलेली आहे. आणि इकडे चपाती लाटायची. आता इकडे 2 ते 3 चपाती राहिली, आता चपाती करून घेते. माझा जायचंय आठवडी बाजारला. आज शुक्रवार आहे, बघू आता आष्ट्रप आल्यावर जावं का जावं. म्हणे दिदी आणि तू जाय, आता काय माहिती काय दे. काल काय झालं काल घरात ना साप निघला होता. आपण व्हिडिओ काही करायला जमत नाही, कारण की आता साप जरी तो काही करीत नसला, आपण त्याला जर काही आपण त्याला काही केलंच नाही, त्रास दिला नाही, तर तो आपलाही काही करू शकत नाही. पण काय झालं आधी दे मला करू ना. पण काल काय झालं अचानकच आहे ना, सकाळी मी 6:30ला इथे स्वयंपाक करत होते. आधी पप्पाचा डबा आणि मस्त नागोबा येऊन बसला होता खिडकीमध्ये असा आणि ते काढून बसला होता. थोडासा व्हिडिओ शूट करा, पण माहिती ना तर कसं असतंय, त्या प्राण्याची सगळ्यांनाच भीती वाटत असते, त्याच्यामुळे मला काही शूट करायला जमलंच नाही. म्हणजे इतके घाबरून गेले होते. आणि अश्रफाला घाई आंघोळ करून बोलवलं. आंघोळ झालं की नंतर ते आले पटकन. आणि पण एवढं झालं की त्याला आम्ही मारलं नाही, कारण की यात एक दोरडी आहे अशी, त्या दोरडीमध्ये ना जे माळ्याचं स्टँड होतं, असं या स्टँडवरती तर ठेवलं होतं कोपऱ्यामध्ये किचनजवळ. आणि किचन वाट्यावरती असं नाही, मी माझ्या किचन वाट्यावर अशी जाळी आणि तो दुडीत गेला. मग ती दुडीत गेल्याच्यानंतर आशू बाप्पानं त्याला दुडीत जाऊन दिलं ना आरामशीर. ती दुडी बाहेर नेऊन इथे समोरच आमच्या इथे बाजूला ओपन जागेवर टाकून दिला, कारण की मग आपण त्याला मारायला नाही पाहिजे, कारण की तो एक आपल्यावानीच थोडा हे आहे, जीव आहे त्याला, जीव. त्याच्यामुळे डायरेक्ट इथं बसला होता मस्त. तिथं तू सांगते मी, हा तू कॅमेरा आणला पण एवढी इथं बसला होता, इथं बरोबर इथे येऊन बसला होता तो. आणि पाहतो ना मस्त टकमक. आणि मग इथं जाळी ठेवली, इथं जाळी ठेवली होती, पण ती जाळी ते सगळं मग मी ना स्वच्छ करून घेतलेली ती जाळी. आणि बस मी इकडं उठवते का नाही का, ती जाळी ती दुरडी ते होतं ना, त्याचं सगळं स्वच्छ धावून घेतलं मी. कारण की म्हटलं त्याच्यावर आता आपल्या समोर, आता आपल्या माघारी तर आपण समजा रातचं कोणताही प्राणी घरात येऊ शकतोय, पाला असो कोणताही असो, तो कोणत्याही वस्तूवरती फिरून जाऊ शकतो. पण त्यावेळेस आपल्या समोर झालेली घटना आहे ती, की साप आपल्या समोर दुडीमध्ये गेल्यानंतर होता लसूण आणि थोड्याशा 2-4 मिरच्या वाळेल. मग आम्ही तो फेकून दिल्याच्या नंतर, टाकून सोडून दिल्याच्या नंतर लसूण दुडी स्वच्छ मी धुवून घेतलेली. हो भयंकरच वाटतंय, साप दिसला का ते एकदम भयान वाटते. फोटो बघा जायचं